नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? छान मजेत, मी पण छान मजेत. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. आज खूप आनंदाचा महत्त्वाचा दिवस आहे, श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी. दोन्ही सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज साहेबांचा वाढदिवस पण आहे, त्यामुळे साहेबांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाप्पा तुम्हाला चांगले दीर्घायुष्य देव, चांगले आरोग्य देव, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आणि त्यासाठी चाललो आपण महादेव मंदिरात साकेगाव येथे. तर सकाळीच निघालो, कारण सकाळी गेलं तर लवकर जाता येतं आणि गर्दी होत नाही. त्यामुळे चला तर जाऊ मंदिरात. साहेबांना म्हटलं बेल घ्या थोडा, कारण इथे जवळच झाड आहे, त्यामुळे बेल तोडून घ्या. कारण मला तिथे घेता नसतं आलं, त्यांनी तोडून आणलं. म्हटले गाडीत बस, मी आणतो. तर चला आपण आलो आहे आवारात महादेवाच्या. तर बघा किती छान मंदिर आहे, हेमाडपंथी आहे आणि पूर्ण दगडात बांधलेलं आहे. प्रशस्त वातावरण, कंपाऊंड आणि सुंदर परिसर आहे. फुलं झाडं लावलेली आहेत. तर चालू आहे आपण आत सभामंडपाच्या. आणि इथले वैशिष्ट्य म्हणजे मला प्रसाद पण मिळाला. येथील वैशिष्ट्य म्हणजे इथे 3 नंदी आहेत. प्रत्येक ठिकाणी एकच असतो, आणि इथलं वैशिष्ट्य काय आहे माहीत नाही, पण 3 नंदी आहेत. आणि कोरीव काम नक्षीदार आहे, खूप सुंदर आहे. आणि गाभाऱ्यामध्ये महादेवाचं पिंड आहे. आणि इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे गणपती बाप्पा आणि कार्तिकेय पण आहेत. आणि इथे फक्त तेलाचा दिवा जळायचा, पूर्वी तेवत राहायचा अखंड, आणि लाईट नव्हती. तर आता या काही दिवसात लाईट लावतायत. तर पण ह्या दिव्याच्या उजेडात पण शिवलिंग अगदी उजळून निघतं. आणि आम्ही अभिषेक पण केला पंचामृताने. पहिले पाण्याने स्नान घातलं, नंतर पंचामृताने, परत शुद्ध पाण्याने. आणि भस्म गुलाल लावला, हळदी कुंकू वाहिलं, बेल वाहिला, फुलं वाहिली, शिवमुठ तांदूळ वाहिले आणि आरती करून घेतली, कापूर वाळून घेतला. आणि इथे 5 फण्यांचा नाग पण आहे शिवलिंगीवर. तर हे इकडे शिल्प आहेत जुनी, छान पूजा झाली. आणि इकडे आहे डाव्या हाताला प्रभू श्रीरामांचं मंदिर. छोटंसं आहे, पण मूर्ती खूप सोबत आहे. पहिले जुन्या होत्या त्या तुटलेल्या आहेत, ह्या नवीन मूर्ती बसवलेल्या आहेत. प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मणजी असे आहेत. आणि बघा मंदिर किती छान दिसतंय. आपली पूजा झाल्यामुळं आपणही प्रसन्न आहोत. आणि इकडे पूजा झाली, आणि आता थोडंसं काही पावलावर गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे. आत्ता बनवलेलं आहे 2 महिन्याच्या अगोदर. तिथे जाऊया. हे आहे मंदिर दत्तात्रेयांचं. आणि इथे वडाचं झाड पण खूप मोठं आहे. आणि इकडे डाव्या हाताला सीतानाही म्हणून आहे, बारव आहे. पाणी खूप असतं, पण या दिवसात गवत वाढलेलं असतं, त्यामुळे भीती वाटते. गुरुदेव दत्त इथे पण दर्शन झालं छान. इतकी छान सुबक मूर्ती आहे दत्तात्रेयाची, प्रसन्न वाटतं. चला तर छान पूजा झाली आपली, अभिषेक झाला. आणि आता हे बघा वातावरण किती सुंदर आहे. काहीसे ढग आलेले आहे, वातावरण थोडं पावसाचं पण आहे. श्रावण महिना असल्यामुळे चौकडे हिरवगार, गर्दजाडी आणि मनाला भावणार आहे. तर आता आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे आपल्या पाहुण्यांकडे, तर तिथे जाऊन येऊया. आलो आपण तिथून जाऊन, आणि आता जायचं घरी. नागपंचमीची तयारी करायची आहे. चला, माझी झाली देवपूजा वगैरे. आणि अशा पद्धतीने नाग काढून भिंतीवर लावतात आणि त्यांची पूजा करतात. दुपारी वारुळाला पण जातात, तर माझं जाणं होणार नाही बहुतेक. चला तर माझी तयारी झाली, आणि आता झाली संध्याकाळची वेळ. आणि वाढदिवसाची तयारी बघा अशी केली मी.
कशी झाली आहे नक्की सांगा बरं का. आणि केक आपल्याकडे साधा केक आणतो, कारण आईस केक आमच्याकडे कोणी खात नाही आहे. तर त्यांना आत बोलवलं, वेलकम केलं. दाराच्या आत आल्यावर औक्षण करून घेतलं आणि पंचारतीनं ओवाळून त्यांना आत बोलवलं. मी पण छान अशी तयार झाले आणि आता केक कापूया. माझ्या सुनबाईंनी औक्षण केलं. केक पण कापून घेऊया. दिवे लावूनच वाढदिवस साजरा करतो. अशा पद्धतीने केक कटिंग झाली आहे. त्यांना केक भरवला. आणि पुष्पगुच्छ पण दिले. मुलांना केक भरवला. आणि हे साहेबांचे मित्र आहेत, आमचे भाऊ. तर हे खूप म्हणजे बालपणापासून मित्र आहेत. लंगोटिया यार म्हणतात ते. आणि आता नातेवाईक पण आहेत. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. नंतर आम्ही 1-2 फोटो काढला आणि आता गिफ्ट द्यायचं आहे. मुलं म्हटले पप्पा मम्मीने गिफ्ट आणलेलं आहे ते घ्या. त्यांना गिफ्ट दिलेलं आहे, कारण ते सरप्राईज गिफ्ट आहे. कालच पॅकिंग करून ठेवलेलं होतं आणि मुलांनी उघडायला पण लावलं. आम्हाला दाखवा म्हणे मम्मीने काय काय दिलं. तर असं गॉगल्स, टाई, पर्स, ड्रेस, चॉकलेट्स, पेन, त्यांना लागणारं सामान सर्व असं मी हे केलेलं आहे. अशा पद्धतीने केला आम्ही यांचा वाढदिवस साजरा. कसा झाला तर आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट करा आणि अजून पुढीलच्या लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.